विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला तलाठी भरतीचा क्वेश्चन आहे मराठी व्याकरण या विषयाचा. काय क्वेश्चन आहे बघा. पांगेरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर लेकरांनो ऑप्शन आपल्या समोर दिले. पांगेरा ही कादंबरी आहे पुराव विश्वास पाटील यांची, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हेच त्या विश्वास पाटील यांची पुराव 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे पार पडणारे कधी? जानेवारी 2026 मध्ये पार पडणार आहे. विश्वास पाटील यांनी फक्त पांगेरा हीच कादंबरी लिहिली का? नाही परो, यांच्या अजून भरभरून अशा कादंबऱ्या आहे. एक म्हणजे पांगेरा, दुसरे म्हणजे तिसरं पानिपत युद्ध जे झालं परो 1761 साली, त्या तिसऱ्या पानिपत युद्धावरती सुद्धा यांनी पानिपत नावाची कादंबरी लिहिली आहे. विश्वास पाटील यांच्या झाडा झडती या कादंबरीला परो साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. त्यानंतर संभाजी महानायक या अशा यांच्या कादंबऱ्या आहे. याचबरोबर शिवाजी सावंत छावा ही कादंबरी कुणाची आहे? शिवाजी सावंत यांची आहे. मृत्युंजय, युगंधर, लढत आणि छावा शिवाजी सावंत यांची आहे. रणजित देसाई, श्रीमान योगी, राधेय स्वामी आणि आलेख रणजित देसाईंची आहे. नासा इनामदार झुंज झेप शहेनशाह ही कोणाची? नासा इनामदार यांची आहे. त्यानंतर पुरा विसा खांडेकर ययाती, अमृतवेल आणि अश्रू. ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाली पहिली मराठी साहित्य आहे. आणि पुराव आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार विसा खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ओके. भालचंद्र नेमडे, कोसला झुल, बिढार, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. भालचंद्र नेमडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हिला 1987 ला हे एक नाटक आहे पुराव. या नाटकाला 1987 ला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे. ओके. तर पुराव अमृतवेल आणि अश्रू हे खांडेकरांचे आहे. ओके. हे पॉइंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायची, कमेंट करायची. आणि तुमच्यासाठी एक होमवर्कला क्वेश्चन दिला आहे. तोंड घशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. ऑप्शन आपल्या समोर एक कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. जे पोरं स्पर्धा परीक्षाची तुम्ही तयारी करताय म्हणून तुमच्यासाठी सुंदर अशा बॅचेस आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुरू केलेले आहे. आताच खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि बॅच आणि महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला पाटलाचा ठोकळा परचेस करा. थँक्यू सो मच.